वृद्ध महिलेची सोन्याची चैन हिसकवणारे तिघे गजाआड। भर रस्त्यात वृद्ध महिलेच्या डोक्यात काठी मारून गळ्यातील सोन्याची चैन हिसकवणाऱ्या तिघांना अटक करण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे। या गुन्ह्यात 6 विधी संघर्षित बालकांचाही सहभाग उघड झाला आहे। 24 मे रोजी पहाटे गावदेवी जेटी परिसरात मॉर्निंग वॉक करत असताना सुगंध म्हात्रे यांच्या डोक्यात काठी मारून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 26 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हिसकावली होती। या प्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी चिंतन सुनील नंदा वय 20 वर्ष, मोहित सुनील जाधव वय 19 वर्ष आणि स्वप्नील सुनील बोहीर वय 27 वर्ष यांना अटक केली। तपासात आरोपींनी मोटरसायकलवरून रेकी करून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। या गुन्ह्यातील 6 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे। आरोपींकडून सुमारे 1 लाख रुपये किमतीची 25.280 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। चौकट पोलिसांचे आवाहन, निर्जन ठिकाणी एकटे फिरणे टाळावे, मॉर्निंग वॉकसाठी उजाडल्यानंतर घराबाहेर पडावे आणि सोन्याचे दागिने घालणे टाळावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी केले आहे। तसेच नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवून त्याची नियमित देखभाल करावी, असेही त्यांनी सांगितले। विष्णुनगर पोलीस स्टेशन हद्दीत देवीचा पाडा या ठिकाणी मॉर्निंग वॉकला जे लोक जातात त्यांच्याबद्दल आरोपींनी रेकी केली होती आणि त्यामध्ये एका 64 वर्ष व्यक्तीला 2 अल्पवयीन मुलांनी काठी वगैरे मारून डोक्यात काठी मारून त्यांना खाली पाडले। त्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत असताना आरोपींनी त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाची चैन चोरून नेली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंद केला आणि एकूण 9 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी 6 मुलं विधी संघर्षित बालकं आहेत, त्यांना भिवंडी न्यायालयापुढे हजर करण्यात आलेले आहे आणि जे 3 आरोपी आहेत तर त्यांची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे। या जे आरोपी आहेत यांच्यावर आधीही गुन्हे दाखल आहेत का? विधी संघर्षित जे 2 मुलं आहेत त्यांच्याविरुद्ध एकाविरुद्ध 3 गुन्हे आणि दुसऱ्याविरुद्ध 2 गुन्हे असे दाखल आहेत। ते एका खुनाच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना बाल न्याय मंडळापुढे सादर केलेलं होतं। सर, यामध्ये जे अल्पवयीन मुले आहेत ते मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे। बरोबर आहे। जे 2 सख्खे भाऊ याच्यामध्ये तर ते मास्टरमाइंड आहे। त्यांनी इतर त्यांचे सह आरोपित आणि विधी संघर्षित जे बालक आहे साथीदार त्यांची सोबत घेऊन त्यांनी हा प्लॅन रचला होता आणि रेकी करून हा गुन्हा केलेला आहे।